भारताच्या विकासाच्या वाटचालीत जपान नेहमीच एक महत्त्वाचा भागीदार राहिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारत जपान आर्थिक मंचाला संबोधित करताना जपानसोबतच्या भागीदारीचं महत्त्व केलं अधोरेखित. तंत्रज्ञानाचं ऊर्जागृह असलेला जपान आणि कौशल्याचं ऊर्जागृह असलेला भारत यांच्या भागीदारीमुळे एक मोठी तंत्रज्ञान क्रांती घडेल, पंतप्रधानांचा विश्वास. भारत आणि जपान यांची भागीदारी केवळ परस्परांसाठीच नव्हे तर जगासाठी देखील फायदेशीर ठरेल, पंतप्रधान. जपानमधलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भारतामधली असामान्य प्रतिभा परस्परांना पूरक असल्याचं जपानच्या पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतीय लोकांची कुशलता आणि कष्टाळू वृत्तीची केली प्रशंसा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबईतील आझाद मैदानात सुरुवात. आंदोलनासाठी सरकारनं कालावधी वाढवून देण्याची केली मागणी. मराठा आंदोलकांच्या मागण्यांना सरकारची पूर्ण सहानुभूती असून नव्या मागण्यांची माहिती घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. कझाकस्तानच्या शिमखेंट येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत 82 पदकांची कमाई करत भारताचं पदक तालिकेत अव्वल स्थान कायम. आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. बिहारमध्ये राजगीर इथं 12व्या आशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात. आणि राज्याच्या काही भागात कालपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. नमस्कार.